वेलकम बॅक टू माय चॅनल. मिररवर डे 10 दिवस 10 मध्ये तुमचं स्वागत आहे. स्वतःच्या शरीरावर प्रेम करा, वेदनांपासून मुक्ती मिळवा. आजचं प्रकरण हे वेदनांविषयी आहे. वेदना म्हणजे काय, त्या कुठून येतात, वेदना कशा निर्माण होतात, त्या तुम्हाला काय सांगत असतात आणि तुम्ही त्यातून काय शिकायचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण जवळजवळ रोजच वेदना किंवा आजार यांच्यासोबत जगत असतो. कदाचित आपल्या जीवनाचा तो छोटा भाग असेल किंवा आजार आणि वेदनांनी खूप मोठा भाग व्यापला असेल. आज तुम्ही मिररवर्कचा उपयोग करून एक नवीन द्वार स्वतःसाठी उघडणार आहात. स्वतःच्या शरीरावर प्रेम करा आणि वेदनांपासून मुक्ती मिळवा. वेदना कुणालाच नको असतात, पण जर तुम्हाला आजार वेदना असतील तर तुम्ही त्यापासून काय शिकू शकता. वेदना कुठून येतात, त्या तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतात. वेदना या शारीरिक किंवा मानसिक आजारांचा परिणाम असल्यामुळं हे स्पष्ट आहे की शरीर आणि मन दोन्हीही संवेदनाक्षम आहेत. नुकतंच मी याविषयीचं एक छान उदाहरण पाहिलं. 2 लहान मुली बागेत खेळत होत्या. त्यातील एका छोटीनं हात उचलला दुसऱ्या मुलीच्या खांद्यावर चापटी मारण्यासाठी, पण तिचा स्पर्शही होण्याआधी दुसरीनं रडव्या चेहऱ्यानं एकदम म्हटलं, ओय ओय ऐक ग. पहिलीनं आश्चर्यानं दुसरीकडे पाहिलं आणि म्हटलं, अगं तू असं का ओरडली, मी तर तुला अजून स्पर्श पण केला नाही. दुसरीनं चटकन सांगितलं, मला माहीत होतं तू मारल्यावर मला खूप दुखणार. आपलं शरीर जगातील इतर सर्व गोष्टींप्रमाणे एक आरसा आहे. आपल्या विचारांचा, अंतर्मनातील दृढ विश्वासांचा. आपलं शरीर नेहमीच आपल्याशी बोलत असतं. तुम्ही ते ऐकण्यासाठी थोडासा वेळ मात्र काढला पाहिजे. माझा असा ठाम विश्वास आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक वेदना आणि आजार आपणच स्वतः निर्माण करतो. आपल्या मनात आलेल्या प्रत्येक विचाराला आणि आपण बोललेल्या प्रत्येक शब्दाला आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी प्रतिक्रिया दर्शवित असतात. आपण काहीही केलं, कसेही वागलो ना तरी शरीर बिचारं जास्तीत जास्त स्वस्थ आणि निरोगी राहण्याच्या प्रयत्नात असतं. मात्र आरोग्याला घातक अन्न किंवा विचार याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. यामुळं मग मन आणि शरीर अस्वस्थ, बेचैन होऊन आजारांना बळी पडतं. वेदना आपल्याकडे अनेक स्वरूपात येतात. दुखवणारा ओरखडा, मुकामार, सूज, निद्रानाश, खरचटणं, पोटात गुडगुड, एखादा आजार, चिंता या सगळ्या गोष्टी आपल्याला काही सांगू इच्छितात. वेदना हे शरीरानं दाखवलेलं लाल निशाण असतं. शरीर वेदनांच्या माध्यमातून आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छितं. हा असतो त्याचा शेवटचा प्रयत्न, आपल्याला सांगण्याचा की आपल्या शरीरात काहीतरी समस्या आहे. आपल्याला जेव्हा वेदना होतात तेव्हा आपण काय करतो? सर्वसाधारणपणे आपण जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि काहीतरी औषध आणून घेतो. हे करताना आपण आपल्या शरीराला सांगतो, गप्प बस, मला तुझं इतर काही ऐकायचं नाही. तुमचे शरीर बिचारं थोडा वेळ गप्पच बसतं, पण पुन्हा कुजबूज सुरू होते. यावेळी ती जर मोठ्या आवाजात मोठ्या प्रमाणात असते. कल्पना करा, तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगू इच्छिता, पण तो किंवा ती काही ऐकून घेत नसेल. मग तुम्ही काय करता? पुन्हा सांगता, जरा मोठ्याने सांगता. तरीही नाही ऐकून घेतलं तर तुम्ही वैतागून जाल, तिथून निघून जाल. दुखावले जाऊन आणि प्रेमाचा प्रतिसाद न मिळाल्यानं संवाद संपून जाईल. कधी लोकांना आजारी पडायला आवडतं किंवा आजारी पडायची इच्छाच असते. आपल्या समाजात वेदना आणि आजार हा न आवडणारी परिस्थिती किंवा जबाबदारी टाळण्याचा सोयीस्कर मार्ग समजला जातो. एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं जर आपल्याला जड जात असेल तर आपण नाही म्हणता येईल असा एखादा आजार शोधतो. पण तरी कधी ना कधी काय चाललंय, काय घडतंय याकडे लक्ष द्यावंच लागतं. तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय, तुमच्याशी काय बोलू इच्छितं, इकडे लक्ष देऊन ऐकण्यासाठी वेळ काढा. कारण तुमच्या शरीराला निरोगी राहण्याची इच्छा असते, तसा ते आटोकाट प्रयत्नही करत असतं. आणि निरोगी राहण्यासाठी तुमच्या सहकार्याची शरीराला गरज असते. एखाद्या शिक्षकाप्रमाणे तुम्हाला असलेल्या प्रत्येक आजाराचा, तुम्हाला होणाऱ्या प्रत्येक वेदनेचा विचार करा. तुमचं देहभान जाणीव यात काहीतरी चुकीची कल्पना आहे, चुकीचा विचार किंवा मानसिकता आहे. तुमचा एखादा विश्वास, तुमचं म्हणणं, कृती, विचार, भावना या तुमच्या अंतिम हिताच्या नाहीत. माझ्यासमोर नेहमी असं मानसचित्र तरंगत असतं. माझं शरीर मला सांगतंय, कृपया लक्ष दे. जेव्हा तुम्ही वेदना किंवा आजारामागील मनस्थिती शोधून काढता तेव्हा नक्कीच तुमच्यासाठी ती संधी असते. आजारामागील मनस्थिती
मिरर वर्क करून बदलण्याची आणि आजारातून मुक्त होण्याची. आपण नवीन स्वयंसूचना घेऊया आणि आजारातून मुक्त होऊया. माझं माझ्या शरीरावर प्रेम आहे. मी माझ्या शरीराला उत्तम निरोगी अवस्था प्राप्त करून देऊ इच्छिते आणि त्यासाठी प्रत्येक पातळीवर जे काही करायची गरज आहे ते सर्व मी करू इच्छिते. दिवस 10वा मिरर वर्क एक्सरसाइज. 10व्या दिवसाच्या दर्पण तंत्राविषयीचा मनोव्यायाम. नंबर 1. आज ज्याच्यावर काम करावं असं वाटतंय असा कोणताही आजार किंवा वेदना निवडा. उदाहरणार्थ हार्टबर्न किंवा छातीत जळजळ किंवा ॲसिडिटी काय ते. नंबर 2. तुमच्या आरशासमोर बसा किंवा उभे राहा. नंबर 3. तुमच्या डोळ्यात खोलवर पहा आणि स्वतःला हे प्रश्न विचारा. ही मला होणारी छातीतली जळजळ कुठून आली आहे? मला ती काय सांगायचा प्रयत्न करते? मी काही खाल्लं आहे का वेगळं किंवा काही वेगळ्या आहाराची मला सवय लागली आहे का? असं काहीतरी आहे का ज्याची मला भीती वाटते? मी अशी काही बातमी ऐकली आहे का जी मला पचवली जात नाही आहे? अशी काही समस्या किंवा परिस्थिती आहे का जी तापलेली आहे आणि मी त्याबद्दल काहीच करत नाही? असं काय आहे किंवा कोण आहे ज्याचं वागणं मी पचवू शकत नाही, सहन करू शकत नाही? नंबर 4. तुम्हाला कोणतीही वेदना किंवा आजार असू दे, या स्वयंसूचना तुम्ही म्हणू शकता. मी पूर्ण खोलवर मोकळेपणानं आणि भरभरून श्वास घेतो. माझं मन, माझं शरीर मला जे संदेश देतं किंवा सूचना सांगतं त्या मी पूर्ण लक्ष देऊन ऐकतो. मी माझ्या शरीराला आरोग्यदायी आणि परिपोषक आहार देते. गरज असेल तेव्हा मी माझ्या शरीराला पुरेशी विश्रांती पण देते किंवा देतो. माझ्या आश्चर्यकारक शरीरावर मी भरभरून प्रेम करतो. मी सेफ म्हणजे सुरक्षित आहे. जीवनाच्या प्रक्रियांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी निर्भय आहे. या स्वयंसूचना पुन्हा पुन्हा म्हणत राहा. नंबर 5. आता शरीराचा जो भाग वेदनाग्रस्त आहे त्या संदर्भात काही स्वयंसूचना निर्माण करा आणि म्हणा, तुम्ही माझ्या हील युअर बॉडी या पुस्तकात विशिष्ट आजार, वेदनांमागील विशिष्ट मनस्थिती कोणती हे पाहून त्यानुसार अवश्य त्या स्वयंसूचना घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पोटाच्या तक्रारी असतील तर तुम्ही असं म्हणू शकता, माझं माझ्या पोटावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. माझ्या निरोगी पोटात मी तुला यापुढे आरोग्यदायक अन्नच देणार आहे जे तू आनंदानं पचवू शकशील. मी तुला बरं होण्याची परवानगी देतो. तशी सदिच्छा व्यक्त करतो. नंबर 6. या स्वयंसूचना निदान 2-3 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा म्हणा. त्यांची अनेक वेळा प्रॅक्टिस करा. खरा शक्तिस्रोत तुमच्या अंतरंगात आहे. डे 10 दिवस 10वा डायरीचा मनोव्यायाम, रोजनिशी मनोव्यायाम. नंबर 1. जेव्हा तुम्हाला एखादी वेदना होईल किंवा अस्वस्थ वाटेल तेव्हा स्वतःला शांत करण्यासाठी थोडा वेळ द्या. असा दृढ विश्वास आणि श्रद्धा बाळगा की ही वेदना दूर करण्यासाठी नेमका कोणता बदल तुम्ही जीवनात विचारात करायला हवा याविषयी वैश्विक शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करेल. नंबर 2. तुमच्या आवडत्या फुलाचा गुच्छ तुमच्या सभोवताली आहे आणि त्याचा पूर्ण सुगंध पूर्ण वाऱ्याभोवती पसरला आहे. त्याची मस्त झुळूक तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करते आहे. सुगंधी हवेचा हा स्पर्श सुखद आहे. छान वाटतंय तुम्हाला. आता शरीरातील प्रत्येक स्नायूवर मन केंद्रित करून ते रिलॅक्स करा. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. नंबर 3. स्वतःला हे प्रश्न विचारा, आता माझी ही समस्या निर्माण होण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी मी स्वतःच सहाय्यक तर करीत नाही. यासाठी मी स्वतः काय हातभार लावतोय? मला काय कळण्याची गरज आहे? माझ्या आयुष्यातील कोणते भाग बदलण्याची गरज आहे? या प्रश्नांवर ध्यान करा. प्रश्नांची उत्तरं आपोआप मनात अव्यक्त होऊ द्या. मनात आलेली ही उत्तरं तुमच्या रोजनिशीमध्ये लिहून काढा. नंबर 4. तिसऱ्या पायरीत तुम्ही जी उत्तरं लिहिली त्यापैकी एक निवडा. आता यासंबंधी तुम्ही काय करणार? आजपासूनच ही समस्या सोडवण्याचा ॲक्शन प्लॅन लिहून काढा आणि सुरुवात करा आजपासूनच. तुम्ही जे बदल स्वतःभोवती करणार आहात ते पायरीने एका वेळी एक असेच करा. जगातील कोणताही प्रवास 1000 मैलाचा सुद्धा एका पावलानेच तर सुरू होतो. आज एक छोटा बदल करा, त्यात आणखी थोड्या बदलाची भर. असं करून तुमच्या आयुष्यात खूप मोठा लक्षणीय बदल होऊ शकतो. दिवस 10वा हृदयस्थ विचार. मी माझ्या शरीराकडून मिळणाऱ्या सूचना संदेश लक्षपूर्वक ऐकतो. तुमचं शरीर जगातील इतर सर्व गोष्टींप्रमाणे आरसा आहे.
तुमच्या अंतर्मनातील विचारांचा आणि विश्वासाचा. आपल्या मनातील प्रत्येक विचाराला आणि आपण बोलतो त्या प्रत्येक शब्दाला आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी प्रतिसाद देत असते. या क्षणोक्षणी बदलणाऱ्या बदलत्या जगामध्ये आपण सर्व बाबतीत लवचिक असायला हवं. तुमचं आयुष्य आणि तुमचं जग अधिक चांगलं करण्यासाठी, त्याचा दर्जा वाढवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवण्यास तयार आहात. तुमचे जुने विचार, विश्वास, गैरसमजुती बदलून टाकण्याची तुमची तयारी आहे. तुम्ही तुमच्या शरीराला कसंही वागवा, पण तरीही ते बिचारं तुमच्यावर प्रेम करतं. तुमचं शरीर तुमच्याशी बोलू पाहतं आणि आता तुमच्या शरीराकडून मिळणारे या सूचना, संदेश तुम्ही लक्षपूर्वक ऐकायला हवेत. हे संदेश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही तुमची तयारी आहे. दिवस 10वा, ध्यानतंत्र, आरोग्यासाठी सकारात्मक स्वयंसूचना. 10व्या दिवसासाठी असलेली ऑडिओ क्लिप, ध्वनिफीत डाउनलोड करा. तुमच्यासाठी आहेत काही सकारात्मक स्वयंसूचना. तुमचं आरोग्य आणि उपचार, आजारातून बरं होणं यासाठी तुम्हाला उपयुक्त आणि आधारभूत ठरतील याची नेहमी आवर्तन करा. त्या नेहमी पुन्हा पुन्हा म्हणत राहा. 1. जे अन्न माझ्या शरीरासाठी सुयोग्य, हितकारक, आरोग्यदायी आहे ते मी आनंदाने, चवीनं खातो. असं खाणंच मला आवडतं. मी त्याची मजा चाखतो. माझ्या शरीरावर प्रेम आहे, प्रत्येक पेशींवर प्रेम आहे. मी आरोग्याला हितकारक अशाच गोष्टींची निवड करतो. मला स्वतःबद्दल आदर वाटतो. आरोग्यपूर्ण वृद्धत्वाची मी अपेक्षा करतो, कारण मी आता माझ्या शरीराची प्रेमानं काळजी घेतो. माझं आरोग्य अधिकाधिक सुधारण्याचे नवनवीन मार्ग मी सतत शोधत असतो. प्रत्येक पातळीवर शरीराला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ते सर्व देऊन मी माझं शरीर आरोग्याच्या उत्तम पातळीवर आणत राहतो. आजारातून, वेदनेतून बरं होणं आपोआप घडतं. तर मी चुकीच्या विचारांचा, मनाचा अडथळा बाजूला करतो आणि माझ्या शरीराच्या अपार संजीवक बुद्धीला आवाहन करून स्वास्थ्य परत आणण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या होऊ देतो. माझ्यापाशी खास पालक असा देवदूत आहे. मला नेहमी असं सातत्यानं दैवी वैश्विक शक्तीचं मार्गदर्शन आणि संरक्षण मिळत राहतं. संपूर्ण परिपूर्ण आरोग्य हा माझा दैवी हक्क आहे आणि आता मी त्याची मागणी करत आहे. माझ्या आरोग्यपूर्ण निरोगी स्वास्थ्य शरीरासाठी मी कृतज्ञ आहे. मी जगण्यावर, जीवनावर प्रेम करतो. माझ्या खाण्याच्या सवयीवर मी आणि फक्त मीच नियंत्रण ठेवू शकतो. मी ठरवलं तर एखादी गोष्ट खाण्यापासून मी स्वतःला रोखू शकतो. पाणी हे माझं अत्यंत आवडतं पेय आहे. मी माझं शरीर स्वच्छ, निरोगी ठेवण्यासाठी खूप पाणी पितो. माझं मन आनंददायी विचारांनी भरून टाकतो. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीवर प्रेम आहे. मी स्वतःचा आदर करतो. आरोग्यपूर्ण वृद्धत्वाची मी अपेक्षा करतो, कारण मी आता माझ्या शरीराची प्रेमानं काळजी घेत आहे. दिवस 10वा संपलेला आहे. उद्या भेटूया डे 11मध्ये. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.